रसिकांनो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जात असतो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं. काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडत असतात, आपली होऊन जात असतात. तर काही माणसं किती सहवासात राहिली तरी त्यांची आतून ओढ नसतेच. दोस्तानो, चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनामध्ये उतरून बघायचं असतं. शोधूनही तिथं माणूस पण सापडत नसेल तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवान वाटत असतं. दोस्तानो, शरीराची सुंदरता वयाबरोबर संपत असते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहत असते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं. दोस्तानो, शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावामध्ये गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटत असते. म्हणूनच दोस्तानो, बाहेर लक्ष दिव्यांची आरास असूनही देवघरातील समयीच्या तेजापुढं आपण नतमस्तक होत असतो. आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं. आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई असते. ते प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नसतं. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठं. नशिबानं कधी भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवावीत. कदाचित पुन्हा भेटतील, न भेटतील. नक्की एकदा विचार करा. चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आमच्या घरात देवघर आहे असं म्हणण्यापेक्षा देवानं दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी. देवानं आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवानं आपल्याला खूप काही दिलं आहे म्हणून मंदिरात जावा. कधीच कोणाला कमी समजू नका, कारण 2 रुपयाचा पेन सुद्धा 5 करोड रुपयांचा चेक लिहू शकत असतो. चांगलंच होणार आहे हे मनात धरून चला. बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. जेव्हा आपल्याकडे द्यायला काहीच नसतं तेव्हा फक्त आधार द्यावा. त्यामुळे समोरच्याला ताकद मिळत असते. कमी बोलणारे लोक फक्त त्यांच्या आवडीच्या लोकांसोबत जास्त बोलत असतात. कोणत्या वयात शिकावं, कोणत्या वयात कमवावं हे शौक नाही, परिस्थिती ठरवत असते. राग हा एकटाच येत असतो, पण जाताना आपल्यातील सगळे चांगले गुण घेऊन जात असतो. संयम सुद्धा एकटाच येत असतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येत असतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी किती वकील आणि जज बनलं तरी सत्य कधी हारत नसतं आणि खोटं कधी जिंकत नसतं. गरज ही प्रत्येकाला पडत असते. विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो, परिस्थिती ऐकायला लावत असते. काही लोक ढोलकीसारखे असतात, समजत नाही नेमकी कोणत्या साईडनं वाजतात. आपल्या समोर आपली स्तुती करत असतात आणि दुसऱ्या समोर आपली निंदा करत असतात.
प्रेमात पडणं खूप सोपं असतं, पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही परिस्थितीमध्ये साथ देणं म्हणजे खरं प्रेम असतं. जर मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणं आणि त्यांचा द्वेष करणं सोडून द्यावं. चांगली संगत आणि गरिबाची पंगत कधीच ठोकरून जायची नसते. काही गोष्टी तिथल्या तिथं सोडून दिल्या की आपोआप त्रास कमी होत असतो. कोणी तुमच्यावर प्रेम करत असलं तर लगेच आनंदी होऊ नका. त्यांना विचारा कधीपर्यंत कराल, कारण माणसं कधी ना कधी बदलत असतात. बहुतेक घरी तापट नवऱ्याला थंड रक्ताची बायको मिळत असते आणि संत नवऱ्याला ओतावीळ बायको मिळत असते. नाटकी आणि वरवरची नाती ही वर्षानुवर्षे टिकत असतात, पण प्रामाणिक आणि मनापासून जोडलेली नाती एका गैरसमजामुळे क्षणार्धात तुटत असतात. जेव्हा माणूस नवीन लोकांना भेटत असतो तेव्हा तो जुन्या लोकांना विसरत असतो, पण जेव्हा नवीन माणसं दुःख देत असतात तेव्हा जुन्या माणसांचीच आठवण येत असते. प्रत्येकाची वेळ असते, तोवरच त्याचा खेळ असतो. नवतीचं लेणं म्हणून झाडावर डौलानं मिरवणारं हिरवं पान रंग पालटतच झाडी त्याला अलगद खाली टाकत असतं. दोन गोष्टींमुळे लोक तुमचा तिरस्कार करत असतात. एक म्हणजे जे तुमच्याजवळ आहे ते त्यांच्याजवळ नाही, आणि दुसरं म्हणजे जे तुमच्याजवळ आहे ते त्यांना सहन होत नाही. सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळी लोक तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते, पण तोपर्यंत बरीच नाती आणि मैत्री तुटलेली असतात.